राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भला। नुकसानीची माहिती संकलित करण्याचं काम सुरू। पात्र धारावीकरांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा। मिठागराची 256 एकर जागा हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी। सिमेंट काँक्रिटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मे 2025 ची मुदत। कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश। कशेडी घाटातील दुसरा बोगदा अद्याप वाहतुकीसाठी बंद। गणेशोत्सवाला उरले अवघे 3 दिवस, मात्र बोगदा कधी सुरू होणार, कोकणवासियांचा सवाल। गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 251 पैकी 59 आगारांचं कामकाज ठप्प। ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांचा मोठा खोळंबा। उत्सव काळात एफडीएस सक्रिय। गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आणि नाताळ दरम्यान विशेष मोहीम। गणेशोत्सवात यंत्रणांनी सजग राहावं, पालिका आयुक्तांचे संबंधितांना आदेश। वायनाडच्या भूस्खलनामुळे सणासुदीला श्रीफळ महाग। नारळाच्या दरात शेकड्यामागे 100 ते 200 रुपयांची वाढ। महापालिकेचा रेबीज मुक्त मुंबई संकल्प। 28 सप्टेंबर पासून लसीकरण मोहीम। जून आणि जुलैच्या तुलनेत मुंबईत हिवताप, डेंग्यू आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, तर गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं समोर।